40+च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल नेवाली पाडा, फडके पाडा, खोनी, काकडबाल, वसार, मांगरुल, खरड, तिसगाव, आंबे आणि भाल असे 40+चे संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. तर निर्णायक सामना तुम्हाला पाहायला मिळतो. चॅम्पियन कोण ठरणार? आदर्श चषकाचा चॅम्पियन संघ 3 षटकांचा सामना आहे. नितलास बी की खरड या 2 संघांपैकी कोणता संघ असेल त्यासाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. पॉवर प्लेचं षटक असेल 1. सामना स्टार्ट होतो. फायनलचा पहिलाच बॉल, जबरदस्त स्ट्रोक गॅप मध्ये, सीमारेषेच्या लगेच जाऊन मात्र तर पारितोषिक गेलं वंश माली यांसकडनं पारितोषिक घेतोय. दोन्ही फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर बॅक टू बॅक 3 षटकार पेश केले तर 1,500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारात समजा 500. ऑनसाईडच्या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या लगेच जातोय. आशिष मात्रे मागच्या सामन्यामध्ये स्वस्तामध्ये बाद झाला होता, परंतु ह्या मॅच मध्ये काय करणार. 3 षटकांचा सामना आहे. धावफलकावरती धावसंख्या येतोय 3 या आकड्यावरती पोहोचतो संघ. 3 षटकांचा फक्त सामना आहे. मेगा फायनलची लढत, कोण ठरेल चॅम्पियन त्यासाठी ही लढत फार महत्वाची आहे. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, वाईड इज लॉंग ऑन, वाईड इज लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक, सॉरी माफ करा, डीप मिड विकेटला 1 क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफला पाहतोय आपण 1 क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहे. शॉर्ट आपल्यांचा चेंडू होता, चांगला चेंडू, अतिरिक्त बॉम्ब्स होता या चेंडूला, परंतु डॉट चेंडूची समाप्ती. या गोलंदाजाचा जर विचार केला, उंचभरी शैलीचा गोलंदाज आहे आणि चांगल्या टप्प्यावरती त्याने अतुलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. मागच्या मॅचमध्ये जर चिंचोली विपक्ष सामना खेळत असताना 4 चेंडू त्याने शॉर्ट ऑफ प्लेनचा वापर केला होता आणि 1 धावेचं षटक पाहायला मिळालं आणि तो षटक निर्णायक ठरला नितलास या संघासाठी. अन्यथा मात्र नितलास संघ तो सामना कदाचित गमवू शकला असता, पण तसं झालं नाही आहे आणि त्यामुळे त्या सामन्यामध्ये अतुलला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन सन्मानित केलं गेला. फार महत्त्वाचं षटक फेकलं आणि असा तोच सामना असा होता की शेवटच्या मोमेंटपर्यंत सामना कोण जिंकेल कोण हरेल असा मात्र बंद लिफाफामध्ये सामना होता. दरम्यानचा हा बॉल, पुलचा फटका फसलाय, झेल टिपलं जातोय, फलंदाज बाद.
मनीषाला मागच्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा वळंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. फुलटसचा चेंडू होता. भन्नाट वेगाने स्वार असलेला चेंडू बॉडीला ब्रश करून शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातोय. तोपर्यंत डॉट चेंडूची समाप्ती. षटक समाप्त झालाय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या खेळाच्या अखेरीस धावफलकावरती धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका. कडक शॉट आशिष म्हात्रेच्या बॅट मधून. हा चौकार. बघा फायनलची मॅच आहे. चॅम्पियन बनण्यासाठी फार महत्वाचा सामना आहे. चौकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती पोहोचतोय. कडक शॉट होता मागचा. एखाद्या सुईप्रमाणे गॅप घेतली गेली होती. हाही फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. ते हा दृश्य आम्ही पाहिला होता चिंचोली संघ सोबत जेव्हा चिंचोली संघ खेळत होता. असाच सामन्याची एक रंगतदार स्थिती होती आणि तिथे झेल ड्रॉप झाली होती. सूर्याची किरण डोल्यावरती येताच त्या क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडूला जाऊन देण्यास पत्करलं पण तो रिक्स घेतली नाही. तसा दृश्य आम्ही आता नितला सोबत पाहायला मिळाला. झेल टिपलं जाते. फलंदाज बाद. आशिष म्हात्रेचा महत्वाचा विकेट प्राप्त होतोय. धावफलकावरती धावसंख्या 2. चौकार प्रहार करून 11 धावांचं योगदान देऊन आशिष म्हात्रे बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये येणार फलंदाजी करण्यासाठी फलंदाज मयूर. अकरा धावा. दरम्यानचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. एक धाव पूर्ण. सिंगल नुसार धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. आडव्या बॅटने मिडल करण्याचा प्रयत्न. गोलंदाज ओमकार. सुरेख गोलंदाजी. ओमकारचा आज संपूर्ण दिवसाचा जर विचार केला ओमकार जेव्हा जेव्हा आलाय गोलंदाजी असो फलंदाजीसाठी असो इम्प्रेस केलाय. टॉप एज लागली होती. फलंदाज बाद होणार. मनीष तो मागच्या 2 मॅचचा हिरो होता तो आता मात्र जातोय बाद होतोय 0 वरती. या मॅच मध्ये फक्त 0 त्याच्या पदरात आणि धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 12.
मयूरवरती मात्र जबाबदारी असेल. पाहायचंय धावसंख्या काही धावा मत उभारण्याचा प्रयत्न करेल का खरड संघ. अशा होत्या परंतु थोडासा निराश करतोय. पुन्हा एकदा मात्र कव्हरच्या दरम्यान प्रहार केला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाही नाही. फक्त सिंगल. सिंगलच्या नुसार धाबलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. एकच धाव. सिंगलने काम होणार नाहीये. सिंगल नुसार धाबलकावरती धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचलोय संघ. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 1-2 मोठे हिट आले तर चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतोय. डॉट चेंडूची समाप्ती. 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजासाठी साहिलला आपण पाहता. मेगा फायनलची लढत तुम्ही पाहता MTC या वाहिनीच्या माध्यमातून. जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकतात त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. दरम्यानचा हा चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचं. फलंदाज बाद होतोय. आणि बॅटने मिडल केलाय. गॅप मध्ये चेंडू सीमारेषा लगत जातोय. एक धाव पूर्ण. एक धावीच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 16 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 18 धावा. 17 षटक समाप्त झालाय. 18 धावा. तर निश्चितच इथे नो बॉलची काउंटिंग केली नाहीये. निश्चित नो बॉल असला तर मात्र इशारा इकडे द्यायचा पंचांना. फ्री हिट वगैरे असेल. धाबलकावरती धावसंख्या एकोणावीस झाल्यात का? 19. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धाव अंकित केली जातो. 20 धावा झाल्यात. 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
21 ही धावसंख्या हव्या चॅम्पियन बनण्यासाठी आदर्श चषक उचलण्यासाठी नेतलास बी या संघाला. एकवीस धावांची गरज आहे गोलंदाजासाठी. अतुल गोलंदाजी मार्क वरती आलाय. स्ट्रायकिंग एंडला राहुल काटे, स्ट्रायकिंग एंडला साहिल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. चौकाराने सुरुवात केली आहे. चौकाराच्या सहाय्याने दाबलगावरती धावसंख्या 4 ने अकाउंट ओपन केलाय. स्टार्ट खूप चांगली झाली आहे. पुन्हा एकदा पुलचा फटका, पुल अँड पॉवरफुल. अजून एक मोठा स्ट्रोक, चौकार. बॅक टू बॅक सलगचे 2 चौकार आलेत. गोलंदाजावरती थोडासा प्रेशर बनवण्याचा प्रयत्न. 8 या आकड्यावरती पोहोचतोय. मनवायच्यात 21, अजूनही 13 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा टॉपेज उडालाय. क्षेत्ररक्षक जेल खाली, नो मिस्टेक. फलंदाज बाद. राहुल काटे बॅक टू द डगआउट. ओमकार होते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. बनवायच्या आपण पाहू शकाल 13 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 21 धावा हव्या होत्या. 2 चौकार राहुल काटेच्या बॅट मधून आल्या. त्यानंतर आता राहुल काटे जसा बाद झाला, ओमकार मैदानाच्या आतमध्ये येतो. 3 या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी अतुलला मिळतो यश 3ऱ्या बॉलवरती. पुन्हा एकदा टॉपेज, बॅक टू बॅक सलगचे 2 गडी बाद. ओमकार बाद. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू असेल. हॅट्रिक ऑन द बॉलर. अतुलला संधी आहे या फायनलच्या मॅच मध्ये. जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल नुसार धाबलकावरती धावसंख्या 1 ने 1 चेंडू शिल्लक आहे. 9 धावा. पुन्हा गॅप मध्ये चेंडू फेकला गेलाय. जबरदस्त चौकार. अप्रतिम फटका होता. चौकाराच्या सहाय्याने दाबलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती.
8 धावांची गरज आहे. आठ धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. आशिष 12 चेंडू 8 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल सुरेख फेकलाय. गतीमध्ये परिवर्तन. डॉट चेंडूची समाप्ती. असे फार चेंडू फेकावे लागतील करड संघाला. 11 चेंडू 8 धावांची गरज. हा ही चेंडू सुरेख आहे. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत. 10 चेंडू 8. दहा चेंडू 8 धावांची गरज आहे. इथे मात्र एज लागतोय. फलंदाज बाद. जबरदस्त चेंडू होता. बाद होतोय आणि येणारे 9 चेंडू 8 धावांची गरज आहे. च्या विकेटची गरज होती. तो विकेट प्राप्त होताना पाहतोय. फायनलचा सामना आहे आणि फायनलच्या सामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होतोय. 9 चेंडू 8 धावांची गरज आहे. सुरेख गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावरती आशिष म्हात्रे गोलंदाजी करतोय आणि आता मात्र संधी थोडीशी पाहायला मिळतोय कारण विकेट गेल्यात. येणाऱ्या फलंदाजावरती दबाव असेल. मेगा फायनलचा सामना आहे. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न दोन्ही संघांनी बघितल्यात परंतु आदर्श चषक कोण उचलणार त्यासाठी लढत फार महत्वाची आहे. आशिषचे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. रिव्हर्सचा फटका. दबाव खाली हा स्ट्रोक केला गेला होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सामना उद्ध्वस्त करणारा हा षटकार. दोन धावेची गरज आहे. हलक्याशा हाताने फक्त क्लिक केला. 1 धाव पूर्ण. 1 धावेच्या मदतीने स्कोर लेवल होतोय. फक्त अवघ्या 1 धावेची गरज आहे. साहिल बॅटिंग करण्यासाठी सज्ज. शेवटच्या चेंडूवरती पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आणि या स्पर्धेचा चॅम्पियन आदर्श चषकाचा चॅम्पियन संघ नितलास बी संघ. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक. या स्पर्धेमध्ये रनर अप ठरतोय आदर्श क्रिकेट करड संघ. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. परंतु खूप चांगला खेळ या दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दोन्ही संघांना या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन.